नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. आणि आता आपण आहोत अहमदपूर तहसीलच्या समोर. या ठिकाणी काका गेले आजचा उपोषणाचा 4था दिवस आहे तुमचा. 4 दिवस झालं त्यांनी उपोषण करतायत. या ठिकाणी त्यांची मागणी काय आहे आणि शासनाच्या वतीनं त्याची या उपोषणाची दखल घेतली जात नाही, का घेतली जात नाही आणि काय कारण आहे, आपण त्याची सत्यता पाहणार आहोत. काका, तुमचं गाव कोणतं आणि तुमची मागणी काय आहे? मी राहणार सावरगाव थोटीतील रहिवासी असून माझे नाव शेषराव शिवमूर्ती कोरनोळे आहे. मी आज 4 दिवसापासून उपोषणाला बसलो आहे. मी ह्याच्या अगोदर BDO साहेबाला, ग्रामसेवक साहेबांना निवेदनं दिले, अर्ज दिले. त्यांनी माझ्या कुठल्याच मागण्या मंजूर केल्या नाहीत ना, कुठलं काही माझं कारवाई केलेली नाही. त्यामुळं मला इथं पंचायत समितीच्या समोर. तुमची प्रमुख मागणी काय आहे? माझी प्रमुख मागणी आहे, मौजे सावरगाव थोट येथील माझ्या घरासमोर होत असलेले सिमेंटचे रस्त्याचे काम माझ्या मालकी हक्काच्या जागेतून होत आहे, ते थांबवावे. किती एकंदरीत जागा किती आहे तुमची आता तिथे? दक्षिण बाजूला 5-5.5 फूट आहे आणि उत्तर बाजूला 10 ते 11 फूट आहे. लांबी त्याची 55 फूट आहे. एवढी माझी जागा त्या ह्याच्यामध्ये जात आहे. आता ग्रामस्थांची तर एक मागणी असते की आमच्या इथं रस्ता व्हावा वगैरे, पण हा पूर्ण रस्ता तुमच्या स्वतःच्या मालकी हक्कातून जात असल्यामुळे तुमचा विरोध आहे का या रस्त्याला? नाही सर, रस्ता पहिला 10 फुटाचा होता. डांबरीकरण झालं होतं 1989 ते 2000 ह्या कालावधीमध्ये डांबरीकरण झालं होतं. 10 फुटाचे प्लॉटिंगला रस्ते सोडलेले आहेत. त्या पद्धतीनं आता बी रस्ते व्हावेत. माझी अडवणूक नाही, माझी काही कुठली तक्रार नाही त्याबद्दल, पण माझ्या रानात होत असल्यामुळं मी अडवलेलं आहे. म्हणजे आता तुमची मालकी हक्काची जागा असताना सुद्धा मग मालकी हक्काच्या जागेत तर रस्ता होऊ शकत नाही, तरी पण यावेळेस सरपंचाची काय भूमिका होती? यावेळेस सरपंच सुद्धा म्हणतात की तुमच्या भिंतीपर्यंत मी रान करून टाकणार आहे सिमेंट काँक्रीट. मी म्हणलो नका, माझं रान आहे. माझे तिथं दगडं होते, 4-5 हजार भाडीचे दगडं होते. तिथून 3 ट्रॅक्टर पांढरी माती होती. ती रात्री 10 वाजताच गावातील काही गावगुंडांनी, भावकीच्या लोकांनी सर्वांनी ती ट्रॅक्टर भरून 10 ते 3 वाजेपर्यंत पाठं उचलून टाकली. मी पोलीस स्टेशनला वेळोवेळी कळविलो, ते मला काही साथ दिले नाहीत. नंतर 112ला फोन लावल्यानंतर 112ची गाडी आली. नंतर आल्यानंतर त्यांनी बघितले आणि बघून गेले निघून. दुसऱ्या दिवशी मी 11 तारखेला पोलीस स्टेशनला गेलो, माझी तक्रार कोणी घेण्या गेलं. 12 तारखेला गेलो, 13 तारखेला गेलो, कोणी घेण्या गेलं. 14 तारखेला मी पोलीस स्टेशनला गेलो आणि पेट्रोल ओतून घेतलं. 14 तारखेला सुद्धा भरून काढत होते लोक ते सकाळच्या पारी. मग मी पेट्रोल ओतून घेतल्यावर माझी तक्रार घेतली. 22 लोकांवर गुन्हा नोंदविला त्यांनी. मग मी BDO साहेबाला अर्ज केला, ग्रामपंचायतला अर्ज केला. ग्रामपंचायतला अर्ज केल्यानंतर ग्रामसेवक साहेब मला आट देत नव्हते. रस्त्याची सुद्धा ती मागणी केलो मी, रस्ता कितीचा आहे ती मला दाखवा म्हणून, ते सुद्धा देत नव्हते. नंतर मग काही कालांतराने मला दिली रस्त्याची आट, दिली नाहीत आणखी बी. एकंदरीत तुमची किती जागा आहे मला तिथे? आता तिथं बघा 460 स्क्वेअर फूट माझी जागा जात आहे. म्हणजे तुमची ही स्वतःची मालकी हक्काची जागा असल्यामुळे या ठिकाणी काकाच्या वतीने विरोध आहे या कामाला, आणि शासनाच्या वतीनं आणखी कोणती या कामाची किंवा यांच्या अर्जाची दखल घेतलेली नाही. त्यामुळं आपण हे शासन आणि काकांच्या याच्यामुळे स्वतः तुम्ही वारकरी संप्रदायातले आहेत प्रामुख्याने, त्याच्यामुळे आणि तुम्ही स्वतः अर्ज करायला गेलात त्यावेळेसही तुमची दखल घेतली जात नव्हती. म्हणजे कुठंतरी प्रशासनाच्या वतीने काहीतरी म्हणजे बेदखल केलं जातं यावेळेस. तुम्हाला आणखी काय म्हणायचे? माझ्याकडं न्यायालयाचा ठोस पुरावे दाखवा म्हणले मला. माझ्याकडे न्यायालयाचे ठोस पुरावा म्हणजे वाटणीपत्रक आहे दोघा भावाचं, 97-98च आहे. आणि ते मोगम असं आहे म्हणतात ग्रामसेवक साहेब. ते सरपंच वगैरे हे रस्ता करण्यासाठी आग्रही का आहेत? मला त्यांना त्या साईडने रस्ता काय करायचे का? तिकडं एक वस्ती वगैरे आहे की काय आहे? ते वस्ती 10-15 घरच आहे सर तिथं, आणि 10-15 घराच्या रस्त्याला ते 10 फुटाचा रस्ता सोडलेला आहे तिथं प्लॉट करते. आणि त्या ठिकाणी सगळ्याची बहुमत जास्त झालं तिथं. मी एकटाच आहे तिथं, त्याच्यामुळे ते सगळ्याच्या वतीने ते जास्त लोकांचा कल बघून त्यांनी त्यांच्याच मार्गाने पळत आहेत. पण माझी कुणी हे करत नाहीत, दखल घेत नाहीत. तिथून माझ्याकडे भूमी अभिलेखचा हे अहवाल आहे, त्याचंसुद्धा मानायला तयार नाहीत कुणी. आटाला खाडाखोड केलेली आहे ग्रामसेवक साहेबांनी, कुणं केले काही माहिती नाही. रस्त्याच्या ह्याच्यावर सुद्धा खाडाखोडी आहेत. मला नोटीस लावली घराला, मला फोन केले सेवक येऊन, आणि तुम्ही कुठं आहो? मी येऊ लागलो, एक अर्ध्या तासात येतो म्हणलो. तरी बी येईपर्यंत 10 मिनटामध्ये
येऊन घराला नोटीस लावली. नोटीस लावल्यानंतर मला आईनं आमच्या फोन केली, बाबा असं असं नोटीस लावली आपल्या घराला. मी म्हणलो कशाची नोटीस आहे, तर तिने नोटीस लावली होती. मला मग लगेच फोटो काढून पाठवले. मी बघितली. 6 तारीख होती त्या दिवशी. 3 तारखेची नोटीस लावली. 3 दिवसाची मुदत दिली. 6 तारखेला त्या दिवशीच मुदत संपून गेली. आता मी कसं करायचं, चौकून मला कोंडी करत आहेत. या ठिकाणी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील आई वगैरे पण सर्वच कुटुंबासह तुम्ही या ठिकाणी कुटुंबासहित बसलेलो आहोत. उपोषणाला बसलेला आहात. आजचा तुमचा 4था दिवस आहे. प्रशासनाच्या वतीने कोणी अधिकारी किंवा कोणतं त्यांचं कोणी आले होते का, त्याची काही दखल घेतली गेली का? येऊ लागलेत, पण तिने काय म्हणते, आता तुम्ही अतिक्रमणामध्ये हे केलं, तुम्हीच गुन्हेगार आहात आणि तुम्ही उठा इथून उपोषणाहून, असं त्यांचं म्हणणं आहे. मी 2-3 दिवस बी त्यांचे लेटर घेऊन पत्र घेऊन आले होते. मी काही त्यांचं पत्र घेतलेलं नाही. म्हणजे कारण तुमच्याकडे ठोस पुरावे असल्यामुळे हां. तुम्हाला न्याय पाहिजे, तुम्ही याच्यावर ठाम आहेत. या ठिकाणी आपण माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, माझ्याकडे ठोस पुरावे नाहीत म्हणते त्यानं. मग ग्रामपंचायतकडे ठोस पुरावे आहेत का हे दाखवून द्यावं त्यानं. ग्रामपंचायतच्या नावानं ती जागा खुली आहे का कुठं, नाही गेलं. प्लॉट करणारा, प्लॉटची विक्री करणार आहे, त्याच्याकडून जर त्याची शिल्लक जी जागा राहिली त्याच्या नावानं तर आहे का दाखवा म्हणावं. मग ती जागा माझ्या घरापुढली आली कुणाची ही मला दाखवून द्यावं BDO साहेबानं, ग्रामसेवक साहेबानं. म्हणजे या ठिकाणी ग्रामपंचायत म्हणा, ग्रामसेवक म्हणा, कुठं ना कुठं त्रुटी आहेत तुमच्या मते, आणि ह्या त्रुटी काढून काकांना जी काही मागणी आहे ती मागणी मान्य झाली, शासनाच्या वतीने मान्य झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे. आणि त्यांनी त्यांच्या विचारावर या ठिकाणी ठाम आहेत. त्यामुळं प्रशासन आणि या ठिकाणी जे आंदोलन करते त्यांच्यामध्ये काही समन्वय होत आहेत का पाहूयात, आणि यावरती काय कारवाई किंवा प्रशासन काय निर्णय घेते. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. मी नागेश लांजे, कॅमेरामॅनसह अहमदपूर.